Good afternoon, my dear students. So today we will learn on unit number 1 construction economics. Next topic, that is the macroeconomics and macroeconomics, the difference between the macroeconomics and microeconomics. Then the construction industries, role of the economics in construction industries. Okay. Then case study, what is the case study, what are the different types of the case studies, what is its use in economics. Okay, all these things we will learn in this chapter. Okay, so let's start it. Okay, so the first slide is the difference between the microeconomics and macroeconomics. So what is the difference between the microeconomics and macroeconomics? So see, economy is primarily divided into the two categories, that is the microeconomics and macroeconomics. Okay, so what is the microeconomics? So microeconomics is the study of the economy on an individual level. It is observe a nation's economy as a whole, which including its performance, structure and future direction. Okay, it is a study of the economy of an individual level. It contrarily, macroeconomics observes a nation's economy including its performance, structure and future direction. म्हणजे बघा, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय होतं, इकॉनॉमीची स्टडी केली जाते कोणती, इंडिव्हिज्युअल लेवलवरती. ठीक आहे, नेशनची इकॉनॉमी कशी आहे होल, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स कसा आहे, इन्क्लुडिंग इट्स परफॉर्मन्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कसा आहे, स्ट्रक्चरचा, फ्युचर डायरेक्शन त्याला कशी भेटणार आहे, हे सगळ्या गोष्टी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्टडी केल्या जातात. ठीक आहे. So microeconomics and macroeconomics are independent to some extent. So several differences also exist between these two segments of the economics. याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे दोघांमध्ये, तो काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण लक्षात ठेवा, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्हाला कळलं, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्याची स्टडी केली जाते. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, ते ऑब्झर्व केलं जातं नेशन्सची इकॉनॉमी कशी आहे, फ्युचर डेव्हलपमेंट कशी असणार आहे, आत्ताची करंटली त्याची इकॉनॉमिक्सची ग्रोथ कशी आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघितलं जातं. ठीक आहे. Okay, so what is microeconomics? So microeconomics means what? It is focuses on the choices which is made by the individual consumers as well as the business concerning the fluctuating cost of goods and services in an economy. Okay, microeconomics म्हणजे काय, it is focuses on the choices. Microeconomics means what is the focuses on the choices which is made by the individual consumers as well as the business concerning the fluctuating cost of the goods and service in an economy. Okay, म्हणजे बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतं, कशावर फोकस करतं, इंडिव्हिज्युअली कन्झ्युमर्सवर. कन्झ्युमर्स म्हणजे जे काही बाय करणार आहेत, सेल करणार आहेत, ठीक आहे, गुड्स वगैरे असतील, कोणते सर्व्हिसेस असतील, त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं काम किंवा त्याला इंडिव्हिज्युअल त्याला स्टडी करायचं काम मायक्रो इकॉनॉमिक्स करतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्या, जसं की सप्लाय अँड डिमांड. तुम्हाला माहिती आहे, डिमांड वाढला की सप्लाय वाढतो. ठीक आहे. इट्स कोऑर्डिनेट विथ, म्हणजे डायरेक्टली दिस इज डायरेक्टली डिपेंडंट ऑन इच अदर. ओके, सप्लाय अँड डिमांड फॉर गुड्स इन अ डिफरंट मार्केट प्लेसेस म्हणजे डिफरंट असतात. ठीक आहे. द कन्झ्युमर बिहेवियर ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑर ॲज अ ग्रुप. कन्झ्युमर बिहेवियर्स जे असतात, खूप सारे म्हणजे लॉज असतात, लेबर लॉ वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी, किंवा जे म्हणजे एखादं प्रोडक्ट तुम्ही बनवलं तर ते मार्केटमध्ये किती अमाऊंटमध्ये ते चाललेलं आहे, किती अमाऊंटमध्ये त्याचं सेल होतो आहे, त्याच्यावरती पण डिपेंड असतो की सप्लाय किती करायचं किंवा प्रोडक्शन किती करायचं. ठीक आहे. सो द कन्झ्युमर बिहेवियर ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑर ॲज अ ग्रुप. Okay, so demand for service and labors which including the individual labor market demand and determinates like the wage of an employee. ठीक आहे. बघा, आता एखाद्या प्रोडक्टचा डिमांड वाढला, ऑब्वियसली त्याला लागणारे जे काही वर्कमॅनशिप आहे किंवा जे काही लेबर्स आहेत, जे काही वर्कर्स आहेत ते जास्त लागणार. इंडिव्हिज्युअल लेबरचे मार्केट्समधले त्यांचे स्किल्स काय, त्याच्यानुसार ते डिसाईड होणार, डिमांड वाढणार. या सगळ्या गोष्टींमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतं, इंडिव्हिज्युअली रोल प्ले करतं. ठीक आहे. नेक्स्ट इज द मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, आपण कशी काय पाहिलं तर मायक्रो इकॉनॉमिक्स पाहिलं, आणि आता हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे.
आपण बघितलं मग अशी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय होतं, इंडिव्हिज्युअली रोल प्ले केला जातो इकॉनॉमीचा. ठीक आहे, इंडिव्हिज्युअली परफॉर्म केलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय करतं, जे काही मायक्रो इकॉनॉमिक्स इंडिव्हिज्युअल परफॉर्म करते त्याच्यावरती पूर्णपणे त्याच्यावर ऑब्झर्वेशन करणं, त्याचं स्ट्रक्चर बरोबर चाललं आहे का नाही ते बघणं, टोटल आपलं इकॉनॉमिक ग्रोथ किती आहे कंट्रीचे ते बघणं, पुढच्या वर्षापर्यंत इकॉनॉमिक ग्रोथ किती जाईल ते बघणं. बघा आता सध्या कोविड कंडिशनमध्ये, कोविडच्या 2 वर्षाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपली इकॉनॉमिकल ग्रोथ खूप खाली गेलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आय थिंक 2% वगैरे ती कमी आलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामागचं रिझन हेच आहे की पॅन्डेमिक कंडिशन्समध्ये इकॉनॉमिक ग्रोथमध्ये लोकांचे बरेच लोकांचे बिझनेस बंद पडलेले आहे. रॉ मटेरियल्स खूप महाग झालेले आहे. तुम्ही आत्ताच बघाल तर मार्केटमध्ये वगैरे प्रत्येक गोष्टीचा रेट हाय गेलेला आहे. ठीक आहे, सो ह्या सगळ्याचा इफेक्ट इकॉनॉमीवरती पडतो. ठीक आहे, सो द मॅक्रो इकॉनॉमिक्स मीन्स व्हॉट, इट स्टडीज द इकॉनॉमिक्स प्रोग्रेस अँड स्टेप टेकन बाय अ नेशन. ठीक आहे, इट ऑल्सो इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द पॉलिसीज अँड अदर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स विच इज अफेक्ट द इकॉनॉमी ॲज अ होल. So macroeconomics follows the top-down approaches and it involves the strategies like the overall economical growth of the country. म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ किती झालेली आहे आपल्या कंट्रीची. रिझन्स दॅट आर लायकली टू इन्फ्लुअन्स द अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन. जे अनएम्प्लॉयमेंट लोक आहेत, ठीक आहे, आणि इन्फ्लेशन जे झालेलं आहे कंट्रीमध्ये त्याच्यामागचे रिझन्स काय आहेत ते बघायचं काम पण मायक्रो इकॉनॉमिक्स करतं. इन द फिजिकल पॉलिसीज दॅट आर लायकली टू इन्फ्लुएन्स द फॅक्टर्स लाईक इंटरेस्ट रेट्स. म्हणजे काही पॉलिसीज अशा असतात की ज्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट्स किती आकारला गेलेला आहे ते बघावं लागतं, GST किती भरलेला आहे ते बघावं लागतं, तुमचा टॅक्स किती आलेला आहे ते बघावं लागतं. त्याच्यानुसार मग त्या सगळ्याचं प्रॉपरली डिवाईड करणं, म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक स्टेटला ते प्रोव्हाइड करणं फंड. मग खूप सारे फंड्स अवेलेबल असतात, ते फंड्स प्रोव्हाइड करणं, तेवढं आपल्याकडं अमाऊंट आहे का ते बघणं, आपले देश सुधारण्यासाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याला किती खर्च होतो ते बघणं, देशाची डेव्हलपमेंट करणं, या सगळ्या गोष्टी मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतात आणि त्यानुसार ते त्या स्ट्रक्चरनुसार त्यांना जावं लागतं. ठीक आहे, then the effect of the globalization and international trade. ग्लोबलायझेशनचा इफेक्ट काय पडलेला आहे. ग्लोबलायझेशन म्हणजे बघा महामारी ही कोरोनाची सगळीकडे आलेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींवरती इफेक्ट पडलेला आहे. म्हणजे नॉट ओन्ली फॉर बिझनेस, सगळे फूड्सपासून घेऊन ते प्रोडक्शनपर्यंतचे सगळ्या गोष्टींवरती इफेक्ट पडल्यामुळे त्याचे प्रायजेस पण हाय झालेले आहेत. टाईम टू टाईम ते अवेलेबल मटेरियल असल्यामुळे त्याची कॉस्टिंग पण हाय गेलेली आहे. सो ठीक आहे, सो जे ग्लोबलायझेशन इफेक्ट वगैरे असतात किंवा इंटरनॅशनल ट्रेड्सवरती असतात त्याच्यामुळे पण इकॉनॉमिकवरती फरक पडलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये की कोणते कोणते रिझन्स आहेत ज्याच्यामुळं इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट इज दी व्हॉट इज अ केस स्टडी. सो केस स्टडी तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. केस स्टडी म्हणजे काय असतं, तर केस स्टडी म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडलेली असेल तर ती घटना का घडली, कशामुळे घडली, त्याच्यावर काही सोल्युशन काढू शकतो का, कोणते त्याच्यावरती असे प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेटमेंट्स आहेत का, किंवा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो का, या गोष्टींचा सगळा स्टडी करणं. ॲनालिटिकल स्टडी आणि प्रॉब्लेमॅटिक स्टडी असे 2 टाईपचे केस स्टडी आहेत. तर ॲनालिटिक स्टडीमध्ये आपण फक्त कशामुळे झालं आणि कशामुळे झालं किंवा ते का झालं आणि त्याचे रिझन्स काय काय आहेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी फक्त स्टडी केल्या जातात. दॅट इज कॉल्ड ॲज ॲनालिटिकल स्टडी ऑफ द स्टेटमेंट. अँड प्रॉब्लेम सॉल्विंग केस स्टडी म्हणजे काय की का झालं, कशामुळे झालं आणि त्याच्यावरती आपण काय सोल्युशन काढू शकतो आणि ते सोल्युशन आपण तिथे ॲप्लाय करू शकतो का, ह्या गोष्टी सगळ्या प्रॉब्लेम सॉल्विंग स्टडी केस स्टडीमध्ये बघितलं जातं. So see, case study means what? It refers to a realistic situation that occurs, that is in workplace. वर्कप्लेसवर सपोज तुम्हाला काही झालं असेल किंवा तिकडं काही प्रॉब्लेम झाला असेल, काय झालं असेल, त्याच्यावरचं केस स्टडी करणं. आता तुम्ही बघितलं असेल, आता लँडस्लाईड्स वगैरे बऱ्याच झाल्या या पावसाच्या ह्याच्यामध्ये, खूप साऱ्या लँडस्लाईड झाल्या, रस्ते वाहून गेले. तर ह्या गोष्टी काही घरं तर खाली दबली गेली. तर मग हे का होतं आहे, ह्याच्या मागचं रिझन काय आहे, ह्याच्या मागं प्रॉपर ॲनालिसिस करणं, हे म्हणजे केस स्टडी. ठीक आहे, द केस स्टडी इज वेअर यू ॲनालिसिस दिस सिच्युएशन. इट इन्व्हॉल्व्स द आयडेंटिफाईंग व्हॉट हॅज हॅपन अँड व्हाय इट हॅपन. काय घडलं नक्की आणि कशामुळे घडलं आहे हेचं स्टडी करणं म्हणजे केस स्टडी. अँड अप्लाइंग द रिलेव्हंट थिअरी. ओके, इन ॲडिशन टू दिस सम केसेस स्टडीज रिक्वायर्ड यू टू इव्हॅल्युएट अँड रिकमेंड सोल्युशन.
काही केस स्टडी अशा असतात की त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून तुम्हाला त्याचं सोल्युशन काढावं लागतं आणि ते सोल्युशन तुम्हाला ॲप्लाय पण करून बघावं लागतं. ठीक आहे, अशा पण काही केस स्टडी आहेत. ओके, सो पर्पज ऑफ द केस स्टडी काय, केस स्टडी का करतो आपण, केस स्टडीचा पर्पज काय आहे. द पर्पज ऑफ अ केस स्टडी इज टू कन्सिडर अ पर्टिक्युलर सिच्युएशन इन डिटेल्स इन ऑर्डर टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी, ॲनालिस दिस प्रॉब्लेम्स, ॲनालिस करण्यासाठी ते प्रॉब्लेम्स. देन सम केस स्टडी विल ऑल्सो हॅविंग द डेव्हलप्ड अँड इव्हॅल्युएट द अल्टरनेटिव्ह सोल्युशन. काही केस स्टडीजला आपल्याला काय करावं लागतं, तर त्याला डेव्हलप करून त्याला सोल्युशन पण काढावं लागतं. ठीक आहे, आणि ॲक्शन, मेक रिकमेंडेशन ऑफ फॉर ॲक्शनमध्ये ते आणण्याची वेळ पण येऊ द्यावी लागते. ठीक आहे, म्हणजे ते फक्त असं नाही की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला आणि ते फक्त कागदोपत्री आहे किंवा थेरोटिकली आहे, ते तुम्हाला प्रॅक्टिकली पण अप्लाय करावं लागतं. ठीक आहे. द नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ केस स्टडी. सो देर आर 2 टाइप्स ऑफ द केस स्टडीज यू विल लाइक टू बी आस्क्ड टू बी डू बोथ ॲज अ स्टुडंट and later in the workforce. So there are the analytical case study and problematic case study. Okay, so analytical case study means what? This method requires you to analyze the case study to determine the exactly what has happened. बघा, analytical case study म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय असतं, डिटरमाइन द एक्झॅक्टली वॉट हॅज हॅपन, काय घडलं ते बघावं लागतं. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स विच एक्झिस्टेड इन द केस, प्रॉब्लेम कोणतं झालेलं एक्झॅक्टली त्याच्यावरती स्टडी करावं लागतं. एक्सप्लेन द रिझन वाय इव्हेंट्स अनफोल्डेड द वे दे डीड. ठीक आहे, म्हणजे ते गोष्टी का झाल्या याचं रिझन्स पण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. बघा, एक 3-4 वर्षाआधी तुम्हाला माळीव दुर्घटना आठवत असेल का नाही मला माहिती नाही आहे, पण 3-4 इयर्स आधी एक असंच माळीव दुर्घटना झाली होती. माळीव दुर्घटनेमध्ये काय झालं, लँडस्लाईडच झालं आणि खालची जी काही पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याशी जी काही घरं होती ते सगळे त्या ढिगाऱ्याखाली दबून गेली होती. त्याच्यामागचं रिझन हे सांगण्यात आलं की एक्सेसिव्ह बोलतो ना आपण तिथं पोरोसिटी वगैरे असणं किंवा त्याच्यामध्ये सीपेज वगैरे होणं किंवा आपण बोलतो ते पेनिट्रेशन वगैरे आपण बोलतो त्याला की पाणी झिरपतच नसेल. ठीक आहे, आपण बोलतो प्रेसिपिटेशन वगैरे, पाऊस जेव्हा पडलेला आहे तिकडं, तर त्या डोंगरावरती त्यांनी काय केली ती, तर तांदळाची शेती केली ती. त्या तांदळाच्या शेतीमुळं आतमधली सॉईल ही पूर्ण लूज होऊन गेली. लूज झाल्यामुळे त्याचं सॉईलचं स्ट्रक्चर हल्ल्यामुळे ते पूर्णच्या पूर्ण डोंगराचा काही पार्ट त्यांच्या घरावरती कोसळलं. सो ह्याच्यामध्ये काय आहे की केस स्टडी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी बघितले की तिथं सॉईल कंडिशन कशी आहे, ते लँडस्लाईड कसं काय झाला, पूर्णच्या पूर्ण गाव त्या लँडस्लाईडमध्ये पूर्णपणे हे झालं, उद्ध्वस्त होऊन गेलं. ह्याच्यामध्ये रिझन होतं की त्याचा जो कोहेजिव्हनेस असतो सॉईलचा तो खूप हे होता, कोहेजिव्हनेस सॉईल होती ती. त्याच्यामधलं जे चिकटपणा असतो, एकमेकांना जे काही ड्रॉप्स कण जे असतात मातीचे ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, त्याच्यामुळं ते उभं राहतं, ते स्ट्रक्चरच पूर्णपणे डिस्टर्ब झालं त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्याची तांदळाची शेती केली तर तिथे तांदळाची शेती केल्यामुळे ते सॉईल स्ट्रक्चर पूर्णपणे डिस्टर्ब झालं आणि त्याच्यामुळं तो पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली आला. ठीक आहे. सो अशा ॲनालिटिकल केस स्टडीमध्ये काय करतात, इन अ सेन्स यू आर डिटरमाइनिंग द व्हॉट अँड व्हाय ऑफ द सिच्युएशन, म्हणजे हे का झालं आणि कशामुळे झालं. ठीक आहे, एक्झॅक्टली काय झालं आणि ते कशामुळे झालं हे कंडिशन्स तिथं फक्त ॲनालिटिकल स्टडीमध्ये बघतात. नेक्स्ट केस स्टडी आहे प्रॉब्लेम सॉल्विंग केस स्टडी. प्रॉब्लेम सॉल्विंग केस स्टडीमध्ये काय होतं, आयडेंटिफाय द मेजर प्रॉब्लेम्स विच एक्झिस्टेड इन द केस. ठीक आहे, कोणते कोणते मेजर प्रॉब्लेम्स आहेत आत्ता सध्या ते आयडेंटिफाय केले जातात, ते प्रॉब्लेम कशामुळे आले हे बघितलं जातं. मग त्याच्यानंतर अंडरस्टँड द व्हाय द इव्हेंट्स ऑकर्ड द वे दे डीड, सजेस्ट द पॉसिबल सोल्युशन टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. पॉसिबल सोल्युशन काय आहे सिच्युएशनसाठी ते बघितलं जातं. अँड देन रिकमेंड द बेस्ट सोल्युशन फॉर इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. ओके, सो व्हॉट आर द बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स अलॉंग विथ द केस स्टडीज. ठीक आहे, सो कोणते बेसिक प्रॉब्लेम्स आहेत केस स्टडीमध्ये. सो पहिला प्रॉब्लेम इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत. आयडेंटिफाय द रिअल प्रॉब्लेम, फोकसिंग ऑन डिस्क्रायबिंग द केस स्टडी सिच्युएशन अँड मिसिंग द अंडरलाईंग इश्यूज. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा रिअल प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला फोकस करावं लागतं, आयडेंटिफाय करावं लागतं. तर केस स्टडीवरती फोकस करावं लागतं की त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली इश्यू झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेपरेट द स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इश्यू फ्रॉम द ऑपरेशनल इश्यूज अँड द आयडेंटिफाय फॉर होम द इश्यू इज अ प्रॉब्लेम. ठीक आहे, आयडेंटिफाय करावं लागतं इश्यू कोणता प्रॉब्लेममध्ये आहे ते. एक्झामिन द पॉसिबल अल्टरनेटिव्स. पॉसिबल अल्टरनेटिव्स काय आहेत त्याला ते एक्झामिन करावं लागतं. प्रेझेंट अ रिअलिस्टिक इम्प्लिमेंटेशन प्लॅन
रिअलिस्टिक एक इम्प्लिमेंटेशन प्लॅन पण बनवून द्यावा लागतो. ॲड्रेस द स्पेसिफिक इशू काय काय आहे त्याच्यामध्ये ते बघावं लागतं. अँड सपोर्ट देअर आयडियाज विथ एव्हिडन्स फ्रॉम रिसर्च स्टडीज ऑर थिअरीज. ठीक आहे, जे काही तुम्ही आयडियाज किंवा हे जे तुम्ही कागदोपत्री हे केलेलं आहे ते रिसर्चसाठी किंवा स्टडीजसाठी पाठवले जातात किंवा त्याचा स्टडी किंवा रिसर्च करावा लागतो. ठीक आहे. ओके, सो द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस युनिट इज इकॉनॉमिक्स इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये इकॉनॉमिक्सचा काय इफेक्ट पडतो ते आपल्याला बघायचं आहे. सो आपल्यामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू अ मीडियम विच प्रोड्युसेस द गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, ते असं एक मीडियम आहे की जे गुड्स अँड सप्लाय करतं किंवा हे करतं, डिमांड अँड सप्लाय करतं गुड्स अँड सर्व्हिसेसचा, जे की गुड्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे अजून काय? इट इज द स्टडी ऑफ द प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ द गुड्स अँड ट्रान्सफर ऑफ द वेल्थ टू प्रोड्यूस अँड ऑब्टेन दोज गुड्स. Then next is the building economics is a branch of general economics. It is based on application of the principles of economics which is related to the construction industry. Okay, got it? The economics is the study of the production and consumption of goods and transfer of the wealth to produce and obtain those goods. So building economics is a branch of general economics. It is the based on the application of the principle of economics which is related to the construction industry. Okay, so what is the building economics is concerned with? It is concerned with the construction industry, places in economy, role of construction firms, role of the designers and constructors, that means builders. म्हणजे याच्याबद्दल बघा, इकॉनॉमिकली बिल्डिंग इकॉनॉमिकल ग्रोथसाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे? कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज इज प्लेसेस इन इकॉनॉमी. ओके, अजून काय? Okay, building economy is concerned with the construction industry, its place in economy, role of the construction firms, role of the designers and constructors, the process employed in construction. Process employed in construction and final building products. Okay, so the present scope of a building economics lays emphasis on building products and how to make it more economical, effective and efficient. ठीक है, how to make it more economical, effective and efficient building products and it present scope of the building economics which is lays in building products, how to make it more economical, effective and efficient, but does not involve the resources and accounting practices. Okay. ओके, सो द नेक्स्ट पार्ट. आता बघा, इकॉनॉमिक्स म्हणल्यावरती किंवा इकॉनॉमिकल स्ट्रक्चर म्हणल्यावर त्याच्यामध्ये कॉस्टचा प्रश्न 100% येतो. सो व्हॉट इज द कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंग? सो यू नो दॅट एव्हरी ओनर वॉन्ट्स अ कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंग, बट व्हॉट डज दिस मीन? द इंटरप्रिटेशन इन्फ्लुएन्स्ड बाय इंडिव्हिज्युअल्स इंटरेस्टेड अँड ऑब्जेक्टिव्स. So how individual defines the cost effective? It is the lowest first cost structure that meets the program. It is designed with the lowest operation and maintaining cost. It is building with the longest lifespan. It is a facility in which they are the most productive. म्हणजे बघा, हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत, व्हॉट इज द कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंग? बघा, प्रत्येक ओनरला कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंग पाहिजे असते, ज्याच्यामध्ये कमी पैसे खर्च होतील पण ती बिल्डिंग इकॉनॉमिकली किंवा ह्याच्यामध्ये ती स्ट्रक्चर वाईज ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. पण ह्याचा अर्थ काय? कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंग म्हणजे काय? तर फर्स्ट कॉस्ट स्ट्रक्चर दॅट मीट्स द प्रोग्राम, म्हणजे द लोवेस्ट फर्स्ट कॉस्ट स्ट्रक्चर. म्हणजे जर का जो मला ज्या पर्पजसाठी मी एखादं हे करतो आहे, बिल्डिंग बांधतो आहे किंवा काय करतो, तर त्यासाठी ते त्याचा पर्पज फुलफिल होतो आहे का? लोवेस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्टचं काय? डिझाईन जी आहे ती लोवेस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्टवाली पाहिजे, लॉंगेस्ट लाईफ स्पॅन पाहिजे, मोस्ट प्रोडक्टिव्ह फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या पाहिजे किंवा रिटर्न इन्व्हेस्टमेंट त्याची जास्त भेटली पाहिजे. ओके, हे सगळं कॉस्ट इफेक्टिव्ह बिल्डिंगमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागतं. सो द कॉस्ट ऑफ अ बिल्डिंगमध्ये 3 टाईप असतात, एक लाईफ सायकल कॉस्ट, इनिशियल कॉस्ट आणि ऑपरेशनल कॉस्ट. ठीक आहे, सो लाईफ सायकल कॉस्ट म्हणजे काय? द कॉस्ट ऑफ द बिल्डिंग व्ह्यूड इन 2 कॉन्टेक्स्ट. एक इनिशियल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग, दॅट इज अ शॉर्ट टर्म कॉस्ट म्हणतो आपण त्याला. देन द लाईफ सायकल कॉस्ट ऑफ द बिल्ड, दॅट इज द लॉंग टर्म कॉस्ट. ठीक आहे, सो इनिशियल कॉस्ट मीन्स वॉट? द कॉस्ट विच गोज इन टू मेकिंग ऑफ द बिल्डिंग. The whole life cost of the building included, the cost which is incurred over
the entire lifespan of the building and includes it is the initial cost of the building, operational cost of the building. Operation cost of the building मध्ये काय असतं तर द्यायची सीट्स वगैरे बोलतो आपण, लाइटिंग, वॉटर सप्लाय वगैरे. देन द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स, इट इज द पार्ट्स ऑफ रिप्लेसमेंट कॉस्ट. ठीक आहे. देन द डिस्पोजल कॉस्ट और सेल्वेज व्हॅल्यू, हे डिपेंड असते कशावरती, युजल लाईफ ऑफ द बिल्डिंग. ओके. सो टू प्रमोट द इकॉनॉमी इन द बिल्डिंग, लाईफ सायकल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग वुड बी क्रिटिकल. So life cycle cost, which is help in promoting the cost effective living rather than the cost effective housing. ठीक है. Okay, so next part is the cost of the building project, initial cost. So initial building project cost comprises of the cost of land registration, land survey. बघा initial cost मध्ये कोणते कोणते cost include असतात building मध्ये. Cost of the land registration, land survey, then the cost of the designing, plan approval, then the cost of the developing site, cost of construction, cost of money, carrying charges, government fees and taxes, cost of advertisement, legal expenses, cost of supervision, cost of manpower and security, cost of equipments and furniture, transportation and travel charges, cost of making building green, energy efficient, cost of time, contractors margin, builders margin, miscellaneous and unforeseen charges. एवढे सगळे चार्जेस किंवा एवढे सगळे कॉस्टेस आपल्याला इनिशियल कॉस्टमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट इज द कॉस्ट इफिशियन्सी. आपण बघितलं कॉस्ट इफिशियंट बिल्डिंग पाहिजे मला. ठीक आहे. सो विथ द मिलियन होमलेस फॅमिलीज विच इज मनी अवेलेबल यूज्ड ओनली फॉर द इसेन्शियल्स, नॉट इट फॉर द फॅन्सी फ्रीज. म्हणजे कितीतरी असे घरं आहेत, कितीतरी अशा फॅमिलीज आहेत की ज्यांचं बेसिक नीड फक्त काय आहे, खाणं पिणं राहणं बास. ह्याच्यावरती जे फॅन्सी गोष्टी असतात ती फिरणं असेल किंवा बाकीचे एन्जॉयमेंट्स असतील किंवा घरामध्ये डेकोरेट वगैरे करणं, ह्या गोष्टी तर नाहीच आहेत. अशा खूप साऱ्या फॅमिलीज आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे ह्यांना काय करायचं असतं तर कॉस्ट इफिशियन्सी म्हणजे काय, ह्यांना एक लो बजेट होम्स पाहिजे असतात. पण त्याच्यामध्ये काय काय पाहिजे, तुम्हाला मटेरियल प्रॉपरली यूज केलेलं पाहिजे, प्रॉपरली तुमचं काय म्हणतात मेंटेनन्सचा खर्च निघाला पाहिजे, मेंटेनन्स जास्त करता नाही आलं पाहिजे, त्यासाठी खर्च नाही झाला पाहिजे पुढे, पुन्हा नॅचरल रिसोर्सचा जास्त यूज झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून कॉस्ट इफिशियन्सी किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह हाऊस किंवा आपण लो बजेट हाऊस बोलू शकतो, ज्याच्यामध्ये या सगळ्या फॅसिलिटीज असतात. सो कॉस्ट इफिशियन्सी म्हणजे काय, विच अचीव द फॉलोइंग थिंग्स. कोणत्या गोष्टी अचीव करतो कॉस्ट इफिशियन्सीमध्ये. फर्स्ट थिंग इज द मटेरियल्स. ठीक आहे. यूज मटेरियल्स फॉर द बिल्डिंग विच इज लोकली अवेलेबल. ठीक आहे. लोकली अवेलेबल मटेरियल जर यूज केलं तर ऑब्व्हियसली कॉस्ट कमी होणार. नेक्स्ट इज इट मस्ट ऑलवेज कीप्स द क्लायंट इन माइंड. म्हणजे नेहमी एखादं घर बनवताना किंवा एखादी गोष्ट बनवताना क्लायंटचे डिमांड्स काय काय त्या गोष्टी नेहमी डोक्यात पाहिजे. बेनिफिशियरी आहे का क्लायंटसाठी बेनिफिशियरी आहे का ते बघायचं. नॉट फॉर द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. विल बी एबल टू रिकमेंडेड द कम्फर्टेबिलिटी ऑल इज डिपेंडंट. विल ही बी एबल टू एक्सटेंड द हाऊस वेन द लॅटर हिज सन्स ग्रो अप अँड अर्न मनी. म्हणजे आपण जे घर बांधतो आहे जे काही कॉस्ट इफेक्टिव्हसाठी ते पुढं जाऊन त्यांचा मुलगा जेव्हा कमायला लागेल तेव्हा तो एक्सपांड करू शकतो का किंवा त्याच्यावरती बांधू शकतो का, ह्या पण गोष्टी डोक्यात घेतल्या पाहिजेत. विल द हाऊस बी स्ट्रॉंग अँड सिक्युअर. हाऊस स्ट्रॉंग बांधलेलं आहे का, सिक्युअर्ड आहे का ते बघायला पाहिजे. कॅन शेड्स ऑर वरंडाज बी ॲडेड बाय हिम फॉर होम ऑक्युपेशन लाईक कार्पेंट्री ऑर विविंग एक्सेट्रा. त्याला वरंडाचा किंवा शेड्सचा यूज होऊ शकतो का पुढं, हे पण बघितलं पाहिजे. डज प्लॅन अलो फॉर लोकल कल्चर, रिलिजियस वेज ऑफ लिव्हिंग. जो काय आपण प्लॅन बनवला आहे तो लोकल कल्चरला सूट होणार आहे का, रिलिजियसनुसार ते लिव्हिंगमध्ये ते व्यवस्थित राहू शकतात का. व्हॉट अबाउट वॉटर अँड सॅनिटेशन. वॉटर अँड सॅनिटेशनचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा हे पण त्याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. इफ देर आर एनी ट्रीज कीप देम, इनकॉर्पोरेट देम इन अ प्लॅन. म्हणजे त्याच्या जागेमध्ये एखादा ट्री येत असेल तर तो न तोडता आपण त्याच्या सराउंडिंगमध्ये किंवा तो ट्रीमध्ये वगैरे हे करून डेव्हलप करून आपण कसं बनवू शकतो, या पण गोष्टी कॉस्ट इफिशियन्सीमध्ये बघितल्या पाहिजेत. ठीक आहे. सो आपण इथं थांबूया. तुमची अटेंडन्स प्लीज कमेंट बॉक्समध्ये मार्क करा. नेक्स्ट लेक्चरला आपण इकॉनॉमिक्स इन द रोड ट्रान्सपोर्ट लँड्स ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.